हाय, मी आहे सुमा आणि आज मी बनवलेला आहे उपमा. तर चला बघूया उपमा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य हवं. तर इथं मी अर्धा कांदा घेतलेला आहे कट करून, त्यानंतर शेंगदाणे आणि 2 मिरची घेतलेली आहे. तेल अर्धा चमचा घ्यायचा आहे, त्यात जिरं मोहरी घालायचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जो कापलेला किंवा चिरलेला कांदा आहे तो ह्यात घालायचा आहे, मिरच्या घालायच्या आहेत आणि ह्या सगळ्यांना परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यात आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. हे सगळं चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण ह्यात 1 ग्लास पाणी घालणार आहोत. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि जो रवा आहे तर मी रवा स्टार्टिंगला दाखवलेला नाही आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, रवा एक चांगल्या प्रकारे तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला मी अर्धा वाटी रवा इथं घेतलेला आहे. तर चांगल्या प्रकारे तुम्ही अर्धा वाटी रवा आधी भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाजून झाल्यानंतर आता हे पाण्याला उकळी आल्यानंतर यात थोडं थोडं करून आपण ह्यात रवा घालायचा आहे आणि मी जसं दाखवते तसं चमच्यानं आपल्याला इथं हळूहळू मिक्स करत राहायचं आहे. आणि मिक्स करत राहिल्यानंतर आपल्याला चमच्याने इथं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जसं मिक्स करत राहाल तुम्ही ते तसं तसं घट्ट होत जातं. आणि त्यानंतर आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला उपमा बनून रेडी आहे. तर बघा किती छान प्रकारे उपमा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण घरात नक्की ट्राय करून बघा. आणि हा उपमा झटपट होतो आणि सकाळी नाश्त्यासाठी बरा आहे आणि आपण झटपट हा बनवू पण शकतो. तर तुम्ही नक्की हा उपमा घरात ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की तुमचा उपमाही कसा झाला होता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला हे कमेंटमध्ये पण मला सांगा. थँक्यू.